आत्ताचा विमानतळ हे अदानीकडे आहेच. आत्ताच्या विमानतळाचं जर समजा क्षेत्रफळ जर समजा तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढं ते क्षेत्रफळ आहे. म्हणजे उद्या हे सगळं डोमेस्टिक इंटरनॅशनल नवी मुंबईला वळवायचं आणि हा परत विमानतळ आणि तो सगळा भाग परत विकायला काढायचा. हे सगळं मोदी चहा राज्यकर्ते झाल्यामुळे होतंय का? त्याच्यानंतरच झालं ना. तुम्ही एक गोष्ट बघा, मी आता ना कोणाशी तरी परवा दिवशीच बोललो होतो. अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा आपल्याला फरक बघायचा असेल ना, हे बघा, हे ह्यांचे व्यवसाय करताना चोऱ्या मारा ते सगळेच करत असतात, परंतु अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा तुम्हाला मेजर फरक, तर मोदी मोठे व्हायच्या अगोदरपासून अंबानी मोठे होते. पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झालेला आहे. अदानीचा विस्तार हा मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. म्हणजे मोदी ज्या वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला त्यांना तो पोर्ट मिळालेला आहे, मुंद्रा पोर्ट. आणि मग पंतप्रधान झाल्यानंतर त्या अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत. मला नेहमी असा प्रश्न पडतो की भारतीय जनता पक्षाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की समजा तिथे आज भारतीय जनता पक्ष नाही आहे, समजा उद्या तिकडे काँग्रेसचं सरकार आहे किंवा इतर दुसऱ्या कुठच्या तरी समजा पक्षाचं सरकार आहे, आणि एखाद्या केंद्रांमध्ये बसलेल्या सरकारने जर एकाच उद्योगपतीवरती जर समजा काँग्रेसने किंवा इतर कोणी जर मेहरबानी केली असती तर भारतीय जनता पक्ष काय प्रकारचा रिॲक्ट झाला असता.